मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आजपासून आपली जिल्हा परिषद आरोग्य सेवक, सेविका व ग्रामसेवक या सर्व पदांची मित्रांनो उर्वरित परीक्षा सुरू झालेल्या आहेत, ज्यामध्ये आज सकाळ व दुपार अशी 2 सत्र देखील पूर्ण झालेले आहेत। तर आपल्याकडे दोन्ही सत्रामधील काही महत्त्वपूर्ण प्रश्न आपल्याकडे उपलब्ध झालेले आहेत, जे की मित्रांनो आज सकाळ व दुपारमध्ये विचारले गेलेले आहेत आणि या स्वरूपाचे प्रश्न जे आहेत तुमच्या अपकमिंग शिफ्टमध्ये येणार असतील, ज्यामध्ये तुम्ही आजची तिसरी शिफ्ट देणार असाल किंवा मित्रांनो तुम्ही उद्याला परवाला जर एग्जाम देणार असाल तर मित्रांनो ह्या स्वरूपाचे प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये विचारले जात असणारे आहेत आणि या स्वरूपाच्या प्रश्नांचा जर तुम्ही अभ्यास केला तर नक्की 100% मित्रांनो तुम्हाला त्याचा येणाऱ्या परीक्षेमध्ये फायदा होणारा असेल। तर नेमकं कोणकोणती प्रश्न होती आणि काय प्रश्नांचा लेवल होता आणि कोणत्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला अभ्यास करता येतील व प्रश्न नेमकं कुठून व कोणत्या टॉपिकवर सर्वाधिक फोकस केले जात आहे, सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे, व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा मित्रांनो। ज्यामध्ये पहा 10 जून आजची तारीख, तांत्रिक जे की आरोग्य सेवक पहिला आपण जे की कंपार्टमेंट पाहणार आहोत तांत्रिकचा, ज्यामध्ये पहिला प्रश्न असा विचारण्यात आलेला होता की अवकाश मोहीम स्पुटनिक कधी सोडला। तर जे अवकाश मोहीम स्पुटनिक कधी सोडला असा जो थोडक्यात प्रश्न विचारण्यात आलेला होता। तर मित्रांनो याची सविस्तर काही उत्तरे आपण संध्याकाळी जो आपला 8 PM चा लाईव्ह असतो त्यामध्ये आपण सर्व काही आपण डिटेल ॲनालाइज करणार आहोत। थोडक्यामध्ये ही प्रश्न आहे जे की तुम्हाला ॲनालाइज करण्यासाठी। त्यानंतरचा दुसरा प्रश्न होता डावीकडून उजवीकडे त्रिज्या कमी होते की वाढत जाते, तर हा एक प्रश्न होता। त्यानंतर रेडॉक्स रिॲक्शन, त्यानंतर रिडक्शन याच्यावर होता। त्यानंतरचा 5वा प्रश्न होता जास्त झालेली प्रोटीन कशातून कन्वर्ट होते, 5वा प्रश्न असा होता। त्यानंतर 6वा प्रश्न प्रथिने संश्लेषणातून ऊर्जा, जे की ह्याचा प्रश्न होता पण याचं उत्तर जे होतं जे की ATP असा होता। त्यानंतरचा 7वा प्रश्न असा होता डोळ्यांच्या बाहुलीचे कार्य काय, असा प्रश्न थोडक्यात विचारण्यात आलेला होता। त्यानंतर 8वा प्रश्न असा होता बायोटिक अबायोटिक विसंगत पर्याय, जो की हा या प्रकारचा प्रश्न थोडक्यात विचारण्यात आलेला होता। त्यानंतर आहे 9वा प्रश्न 5 किंगडम सिस्टम जे की कोणाची, हा थोडक्यात प्रश्न होता। त्यानंतर 10वा दवबिंदू साथी हवेतील आर्द्रता किती पाहिजे। तर या प्रकारचे थोडक्यामध्ये 10 प्रश्न जे आहे जे की तांत्रिकीमध्ये विचारण्यात आलेले आहेत। जर या व्यतिरिक्त मित्रांनो तुमच्याकडे प्रश्न असतील किंवा या प्रश्नामधले काही करेक्शन असेल जे की तुम्हाला वाटतं की या टाईपचा क्वेश्चन नव्हता पण या टाईपचा क्वेश्चन होता, तर मित्रांनो प्लीज तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता। अन्यथा आपला टेलिग्राम ग्रुप जो आहे तो देखील तुम्ही जॉईन करून आम्हाला पर्सनली मित्रांनो सांगू शकता। त्यानंतर आरोग्य सेवक जे की शिफ्ट 1 जे की 14% म्हणजे की जे 40% त्याच्यामधला हा भाग आहे। त्यानंतर मराठी आणि इंग्रजीमध्ये पॅराग्राफ विचारले नाही, जे की मराठी आणि इंग्रजीमध्ये पॅराग्राफ नव्हतं। तर IPS ज्या प्रकारची परीक्षा घेते मित्रांनो त्या प्रकारे आपले ऑलरेडी टेस्ट होते, जे की आपण त्यामध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल म्हणजे की तांत्रिक आणि अतांत्रिक दोन्ही स्वरूपाचे आपण टेस्ट आपल्या मुलांना दिलेले होते, जे की त्यांचा रिस्पॉन्स देखील आपल्या टेलिग्राम ग्रुपवर दिलेला आहे। भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या तांत्रिकी प्रश्नांचा फायदा झालेला आहे, ज्यामध्ये आपण जे की तांत्रिकीचे 16 टॉपिक होते तर ते 16 टॉपिक आपण टोटली कव्हर केले होते आणि सर्व काही 10वीच्या लेवलच्या सायन्सवरचे क्वेश्चन होते। ज्या विद्यार्थ्यांनी सराव केलेला होता, ज्यांनी अभ्यास केलेला होता भरपूर दिवसापासूनचा मित्रांनो नक्की त्यांना फायदा झालेला असेल। जर तुम्ही अजूनही तांत्रिकी आपलं मिळवलं नसाल किंवा अतांत्रिकीचा अभ्यास केला नसाल तर मित्रांनो तुमची जर परीक्षा उद्या परवाला किंवा सेकंड शिफ्टमध्ये किंवा अपकमिंग शिफ्ट्समध्ये असतील तर मित्रांनो तुम्ही नक्की त्याचा तुम्ही अभ्यास करा। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल जे की व्हॉट्सअप सेलर आहे त्यांची लिंक आहे, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून ते सर्व काही मिळवून घ्या आणि उर्वरित मित्रांनो परीक्षांच्या पदांसाठी तुम्ही एक वेळ त्याच्यावर नजर फिरवा। 100% तुम्हाला ते आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि मित्रांनो ग्रामसेवकसाठी खूप फायदेशीर ठरणारे असतील आणि त्यामधलं एक्झॅक्टली विचारले जात आहेत काही प्रश्न मित्रांनो, त्यामुळे ते खूप महत्त्वाचं आहे, ते नक्की तुम्ही अभ्यास करा। त्यानंतर आहे जे की तांत्रिक 40 क्वेश्चन सिलेबसनुसार स्टेट बोर्ड 10वी भाग 1 व भाग 2 वर आधारित विचारलेला आहे। जसं की आपल्या तांत्रिकी प्रश्नसंचमध्ये देखील हे 2च कव्हर आहे आणि अतांत्रिकीमध्ये याचे आपण सर्व काही डिटेल नोट्स देखील तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे। त्यामुळे महत्त्वाचं आहे आपल्या सरांशी कॉन्टॅक्ट करून ते सर्व काही मिळवून घ्या मित्रांनो विदाऊट वेळ न वाया घालता। त्यानंतर आहे मराठीमध्ये 15 पैकी 10 काल आणि व्याकरणावर आधारित प्रश्न होते। त्यानंतर 2 म्हण आणि 2 वाक्यप्रचार असं विचारण्यात आलेली होती। त्यानंतर इंग्लिशचं टोटल जे की छोटा बॉम्ब त्यानंतर इरर, स्पेल चेक,
वन वर्ड सबस्टिट्यूशन आणि पॅराजंबल या प्रकारचं इंग्लिश ग्रॅमर होतं. जर तुम्ही मित्रांनो मराठी ग्रॅमर, इंग्लिश आणि मॅथ रिजनिंगसाठी आपले टेस्ट किंवा ई बुक मधल्या जर आपण महत्त्वपूर्ण घटकांचा तुम्ही अभ्यास केला तर मित्रांनो तुम्ही ते पारच केला असं तुम्ही एक ग्राह्य करू शकता, कारण का त्यामध्ये आपण सर्वच IPS पॅटर्न आपण कव्हर केलेला आहे. जीके मध्ये न्यू करंट अफेअर्स, जसं की आपण आता एवढं पण लेटेस्ट नाही लोकसभा निवडणुकी संदर्भात, परंतु एक 4 महिन्यापूर्वीचं तुम्हाला जीके करंट अफेअर्स विचारलं जातं. त्यानंतर 1958 हिस्ट्री ऑफ इंडिया, जे की 1958चा भारताचा इतिहास. त्यानंतर जिल्हा विषयक यावर देखील प्रश्न विचारले जात आहे. त्यानंतर मॅथ अँड रिझनिंग मध्ये पहा बोथ ऑन बेसिक अँड इक्वल क्वेश्चन्स येत आहेत. त्यानंतर जॉमेट्री 2 क्वेश्चन्स, जे की बुद्धिमत्तावर आधारित 2 प्रश्न होते या ठिकाणी. त्यानंतर सिटिंग अरेंजमेंटसाठी प्रश्न होता, अवरेज, जे की डिस्काउंट या प्रकारच्या थोडक्यामध्ये मॅथ आणि रिझनिंगला थोडक्यात प्रश्न होते. तर चालू घडामोडी संदर्भात आतापर्यंत IPSचा पॅटर्न बघता चालू घडामोडी मागच्या 2 ते 3 महिन्यावरच विचारले दिसत आहे. तर मित्रांनो हा जो आहे संपूर्ण पॅटर्न होता जो की आज जे की दिवसभरामध्ये विचारण्यात आलेला आहे आणि हाच पॅटर्न तुमच्या अपकमिंग एक्झाममध्ये देखील मित्रांनो फॉलो केला जाणार आहे. त्यामुळे ते अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्ही आपले जर अजूनही अतांत्रिक आणि तांत्रिकीचे नोट्स किंवा MCQ क्वेश्चन बँक मिळवा असेल तर लगेच सेलरशी कॉन्टॅक्ट करून मिळवून घ्या. तुम्हाला खूप फायदा व तुम्हाला त्याचा खूप जे की परीक्षेचा लाभ होणार आहे. मित्रांनो जर मिळवायचं असेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आणि याची सविस्तर काही उत्तरे आणि सर्व काही स्पष्टीकरण आपण आपल्या 8 PM जे की लाईव्ह लेक्चरमध्ये मित्रांनो आपण कव्हर करणार आहोत. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ही जर माहिती आवडली असेल किंवा या व्यतिरिक्त तुमच्याकडे प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.